बातमी आहे पुण्यातून गेल्या खरं तर 6 तासांपासून सुप्रिया सुळेंचं उपोषण सुरू असल्याचं समजतंय। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुळेंनी आता हा ठिय्या मांडलाय। मतदारसंघातील रस्त्यासाठी त्यांचं हे उपोषण सुरू आहे। भोर तालुक्यातील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमानीकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेली आहे। काँक्रिटीकरण करावं यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला होता, मात्र तरी सुद्धा रस्त्याचं काम अद्यापही सुरू झालं नाही असा आरोप सुप्रिया सुळेंकडून केला गेलाय। हे दृश्य आपण बघू शकतोय, लाईव्ह दृश्य सध्याचे आहेत। गेल्या 6 तासांपासून सुप्रिया सुळेंचं हे उपोषण सुरू असल्याचं बघायला मिळतंय। काही कार्यकर्ते, काही नागरिक सुद्धा त्यांच्या समवेत आहेत। रस्त्याच्या कामासाठी, त्यांच्या मतदारसंघातील रस्त्याच्या कामासाठी सुप्रिया सुळेंचं हे उपोषण सुरू आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, आपण बघू शकतो अनेक खरं तर महत्त्वाच्या मागण्या त्यांच्याकडून केल्या गेलेल्या होत्या। सध्याची काय परिस्थिती, कारण गेल्या 6 तासांपासून त्या उपोषण करतायत? सकाळी 10 वाजता सुप्रिया सुळेंचं हे आंदोलन या ठिकाणी सुरू झालं। अर्थात त्याला उपोषण म्हटलं जातंय। सुरुवातीला त्यांनी आंदोलन करू असं म्हटलं, पण सुरुवातीच्या टप्प्यात जेव्हा इथे कोणीही प्रशासनाकडून दखल घ्यायला आलं नाही, त्यानंतर त्यांनी ठिय्या आंदोलनाला बसण्याची भूमिका घेतली। आणि आता आपण पाहतोय सुप्रिया ताई या ठिकाणी ठिय्या आंदोलनाला उपोषणाला बसलेले आहेत। ताई, आता जवळपास सकाळी 10 वाजल्यापासून आता आपण बघतोय जवळपास 6 तास पूर्ण झाले। किती वेळ अजून तुम्ही बसणार? मायबाप सरकारची इच्छा नाही, पण तुम्ही उपोषणाला सकाळी 10 वाजला बसता, अजून प्रशासनाकडून कोणीही दखल घ्यायला आलं नाही, निवेदन स्वीकारायला आलं नाही, काय म्हणणं आहे तुम्ही? माझं काहीच म्हणणं नाही। आम्ही सगळे इथे शिवभक्त आहोत। आम्हाला आमच्या बनेश्वर मंदिराचा 700 मीटरचा रस्ता रिपेअर करून पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे। पण कोणीच दखल घेत नाही। वारंवार बैठका झाल्या, उत्तर त्यात समाधानकारक मिळाले नाही, तुम्हाला उपोषणाला बसा। ठीक आहे ना, आहे ना ते वास्तव। कशामुळे असं घडतंय असं वाटतं? या सगळ्या प्रक्रियेत कोण दोषी आहे, कोणामुळे हे घडत नाही? मायबाप सरकार। तुम्ही कायम जोपर्यंत काम सुरू होत नाही तोपर्यंत असंच उपोषणाला इथेच बस? येस, रामकृष्ण हरी। आपण बघतोय की जोपर्यंत रस्त्याचं काम सुरू होत नाही तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून उठणार नाही, अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती सुप्रिया सुळेंनी घेतलेली आहे। 700 मीटरचा रस्ता आहे बनेश्वर देवस्थान इथला, आणि लाखो लोक त्या ठिकाणी जात असतात। इथला रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून तशाच दुरावस्थेत दिसतो आणि या रस्त्याचं काम होत नाही, म्हणून त्या भागातल्या खासदार सुप्रिया सुळे या ठिकाणी उपोषणाला बसल्यात। त्यांच्यासोबत सगळे ग्रामस्थ देखील या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। काय सांगाल, ही सगळी इतक्या वर्षांची प्रलंबित असलेली रस्त्याची जी बाब आहे ती अखेर लवकरात लवकर व्हावी यासाठी वारंवार बैठका झाल्या, ताईंनी निवेदनं दिली, पण सरकारकडून कुठलीही दखल घेतली जात नाही, त्याच्यावरती समाधानकारक उत्तर दिलं जात नाही। कुठे घोडा अडलं? प्रशासनाची काम करण्याची इच्छाच नाही। गेली 3 वर्षापासून नसबूर ग्रामस्थ असेल, बनेश्वर महादेव ट्रस्ट असेल, गेली 3 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करीत आहोत। फक्त ताई साहेबांनी ताईंनी आता सांगितलं फक्त 700 मीटर रस्ता। आमचे गणेशजी खोटवड असतील, आम्ही स्वतः असेल, कलेक्टर साहेबांना भेटलो, शिवसाहेबांना भेटलो। ह्यांनी सांगायचं प्राधिकरणाचा PMRD करेल, PMRD सांगेल जिल्हा परिषद करेल। कलेक्टर साहेब म्हणले मी सांगतो। कलेक्टर साहेब स्वतः जिल्ह्याचे सुप्रीमो आहेत, त्यांनी आदेशच द्यायचे। फक्त 20 लाखाचे आम्हाला इस्टिमेट आहे, 20 लाखाचा फक्त रस्ता तयार दुरुस्त करून द्यायचा आहे। आता माननीय आमदार साहेब सांगतात की 9 कोटींचा आम्ही विकास आराखडा तयार केलेला आहे, तो अजून कागदावरच आहे, त्याला अजून प्रशासकीय मान्यता नाही। आमची फक्त एवढीच मागणी आहे की तो रस्ता फक्त तात्काळ दुरुस्त करा। पावसाळ्यामध्ये नागरिकांना चालणं त्या ठिकाणी मुश्किल होईल। अमृता विद्यालय त्या ठिकाणी आहे, 1200 विद्यार्थी आहेत अमृता विद्यालयाचे, येणारे नागरिक आहेत, लाखो नागरिक महिन्याला येत असतात। मोठ्या संख्येनं लोक त्या भागात असतात, तिथल्या लोकांची या सगळ्या दुरावस्थेत असलेल्या ज्या रस्त्याची डागडुजी झाली नाही, रस्त्याचं काम अर्धवट, या रस्त्यामुळे मोठी अडचण होते, आणि त्यासाठीच आपण पाहतोय सुप्रिया सुळेंचं या ठिकाणी उपोषण सुरू आहे। जोपर्यंत रस्त्याचं काम सुरू होत नाही तोपर्यंत त्या उपोषणावर ठाम आहेत। त्यांच्यासोबत हे सगळे ग्रामस्थ देखील जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर, या संपूर्ण उपोषणाला घटनास्थळावर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आणि याच सुप्रिया सुळेंच्या उपोषणावर नेमकं जिल्हाधिकाऱ्यांनी काय म्हटलंय तेही बघूयात। अंबिजाने दखल पण घेतलेली आहे। PMRDने त्याच्या अनुषंगाने त्याचा एस्टिमेट पण आय थिंक तयार केलेला आहे, गव्हर्नमेंटकडे पण सबमिट पण केलेला आहे।
आणि त्याचा पुढचा प्रोसेस चालू आहे. तुम्ही PMRD कडून माहिती घेतली तर तुम्हाला पूर्ण माहिती पण मिळेल. सर मग आंदोलन त्या मागे घ्यायला तयार नाही. त्या म्हणतात की जिल्हाधिकारी जोपर्यंत चर्चा आता करणार मी बोलतो मॅडम सोबत.